नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जत मधून एक महत्त्वाची बातमी. जत तालुक्यातील उमदी येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उमदी बस स्थानकाच्या ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि उमदी येथील शिवाजी चौकातील चबुतऱ्याला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उमदी ग्रामपंचायतीचे सरपंच दुंडाप्पा तेली, उपसरपंच मलकारी बाबर, जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य यल्लाप्पा तोरणे, त्याचबरोबर पंचायत समितीच्या नूतन सदस्या सौ संगीता सावंत, उमदी गावचे युवा नेते सचिन हुर्तीकर, निवृत्ती शिंदे, बाबूराव सावंत, छत्रपती शिवाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बंडा शेवाळे, उपाध्यक्ष तानाजी मोरे, उमदी पोलीस ठाण्याचे सहपोनी संदीप कांबळे, उपनिरीक्षक गायकवाड, उपनिरीक्षक साळवी, त्याचबरोबर वहाब मुल्लासह गावातील प्रतिष्ठित मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी प्रमुख युवा व्याख्यात्या कुमारी प्रज्ञा माळकर, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांना सर्वप्रथम माझं विनम्र अभिवादन. आजही जर आपण बघितलं तर शिवाजी या नावात आहेत फक्त 3 अक्षर, पण आज 350-400 शतकं उलटून गेली तरी आजही या नावातील अभूतपूर्व मंत्र सामर्थ्य कायम आहे. आणि म्हणूनच आज महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणात आणि इथल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनामनात व्यापून राहिलेला एक जबरदस्त मंत्र म्हणजे शिवाजी. खर तर 350-400 वर्षांपूर्वी सुलतानी शायांनी अन्याय आणि अत्याचार करून या महाराष्ट्रात नुसता हैदोस घातला होता. इथल्या माय बहिणींच्या अब्रूत धुळीच मिळत होती आणि मराठ्यांच्या तलवारी या मराठ्यांच्याच रक्तानं भिजत होत्या. तेव्हा सकल सौभाग्य संपन्न वज्रचुडे मंडित जिजाऊ साहेब भोसले यांनी शिवछत्रपतींना दिला महाराष्ट्र संस्कृती रक्षणाचा मंत्र आणि हिंदवी स्वराज्य निर्मितीचा कानमंत्र. आज खरं तर नेताजी, येसाजी, बाजी, हिरोजी या सगळ्या मावळ्यांना घेऊन शिवछत्रपतींनी राज्य उभं राहिलं. पण तरी सुद्धा या मावळ्यांना मिळवण्यासाठी त्यांनी कोणत्या वर्तमानपत्रात जाहिरात दिलेली नव्हती, तर सह्याद्रीच्या कुशीतच लपलेली ही धडाडीची माणसं हेरण्याची आणि त्यांची गुणवत्ता पारखण्याची एक अजब दृष्टी महाराजांकडे होती. संभाजी कावजीला तर महाराजांनी एका लग्नाच्या वरातीसमोर लाजवाब दानपट्टा खेळताना बघून अचूक हेरला होता. आणि पुढे प्रतापगडावर अफजल खानाने शिवाजी महाराजांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा याच संभाजी कावजीने स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि महाराजांचं रक्षण केलं. म्हणजेच महाराज हे माणसातील हिरे शोधणारे रत्नपारखी होते. बाजी प्रभू देशपांडे यांच्याबद्दल बोलायचं तर शब्दच अपुरे पडतील, कारण तिकडे विशाळगडावर महाराज पोहोचेपर्यंत इकडे पावनखिंडीत बाजी प्रभूंची निम्मी मान तुटली होती. तरीही त्यांनी दोन्ही हातात 2 तलवारी घेऊन शत्रूचे 300 सैनिक कापले होते आणि महाराज विशाळगडावर पोहोचल्याच्या तोफा झाल्यावरच बाजी प्रभूंनी आपला देह ठेवला होता. श्रोते हो, याला म्हणतात स्वामीनिष्ठा आणि यालाच म्हणतात स्वराज्यनिष्ठा. खरं तर रायगड, प्रतापगड, राजगड, पुरंदरगड असे अनेक गडकोट काबीज करताना महाराजांनी आपल्या हयातीमध्ये पुष्कळ लढाया केल्या. कधी आक्रमण तर कधी गनिमी गावा, कधी तह तर कधी समझोता. राजे हे अत्यंतिक लढाऊ बाण्याचे शूर क्षत्रिय होते, करारी आणि कणखर होते, पण तेवढेच निर्भय आणि कठोर सुद्धा होते. कारण रांझे गावच्या बाबाजी गुजर पाटलानं स्वराज्यातल्या एका अबला स्त्रीची अब्रू लुटली, तेव्हा राजे कमालीचे संतापले. अरे स्त्री ही तर मराठ्यांच्या देवभाऱ्यातील देवता, त्या देवतेचाच अपमान तो या आमच्या स्वराज्यात नामंजूर, नामंजूर. राजांनी हुकूम सोडला, त्या बदफैली पाटलाचे हात पाय कलम करा. म्हणजेच निष्पाप लोकांना अभयदान पण गुन्हेगारांना कठोर शासन, हाच राजांचा न्याय होता. शिवछत्रपतींचं राज्य हे खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य होतं. स्वराज्यातल्या गरीब शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देणारं महाराजांचं सरकार हे सामान्य रयतेचं सरकार होतं. आणि म्हणूनच महाराज आपल्या सैन्यातील सरदारांना फरमावतात, राज्यात चोरी न करावी, रयतेवर जुलूम न करावा, इमाने इतबारे साहेब काम करावे,
रयतेच्या एक भाजीच्या देठासही मन न दाखवता रास्त व दुरुस्त वर्तन करावे, ही महाराजांची रयतेबद्दलची आणि शेतकऱ्यांबद्दलची कळकळ आणि तळमळ होती. आणि म्हणूनच अभिमानानं सांगावंसं वाटतं की शिवछत्रपतींच्या स्वराज्यात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं कुठं आत्महत्या केल्याची नोंद आढळत नाही. कारण रयतेची गरिबी हटवण्यासाठी स्वतः गरीब राहणारा हा राजा मनाने मात्र श्रीमंतांपेक्षा श्रीमंत होता. नवे नवे तो एक श्रीमंत